कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थापनेपासून अस्तित्वातच नसलेल्या सेवा प्रवेश नियमावलीला राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने मंजुरी दिली आहे। त्याचा अध्यादेश गुरुवारी काढण्यात आला। नव्या प्रवेश नियमावली मंजुरीमुळे नवीन पद भरण्याचा मार्ग मोकळा झालाय। या आकृतीबंधानुसार भविष्यात महापालिकेकडून आवश्यक असलेली सुमारे 700 पद भरली जाऊ शकतात। कोल्हापूर महापालिकेचं प्रशासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी प्रशासकीय आणि तांत्रिक कामकाजासाठी नवीन पदांची निर्मिती केली आहे। त्यानुसार महापालिकेनं शासनाला 4445 पदांचा आकृतीबंध 2 वर्षांपूर्वी सादर केला होता, पण त्याला मंजुरी मिळाली नव्हती। आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्यासह लोकप्रतिनिधींनी सतत पाठपुरावा केल्यानं नवी सेवा प्रवेश प्रणाली मंजूर झाली आहे। या सेवा नियमावलीत सेवेचे 10 विभाग केले आहेत। तसंच महापालिकेची प्रथमच नियमावली होत असल्यानं विविध ठिकाणच्या नियमावलींचा विचार केलाय। त्यात पदभरतीसाठी परीक्षा, शैक्षणिक पात्रता, प्रतिनियुक्तीद्वारे नेमणूक, बदल्या, आरक्षण, नियुक्तीची वयोमर्यादा, संगणक ज्ञान, पदोन्नती यांचा विचार केला गेलाय। नगर सचिव पदाचं नाव आता महापालिका सचिव असं होणार आहे। विविध पदांच्या संख्येपैकी महापालिकेतून किती पदं नेमली जातील आणि शासनाकडून प्रतिनियुक्तीवर किती पदं येतील याचं प्रमाणही निश्चित केलंय। आयुक्त हे पद शासनाकडून भरलं जाणार आहे, तर अतिरिक्त आयुक्त हे पद एक शासनाकडून आणि एक महापालिकेतून पदोन्नतीनं भरलं जाईल। उपायुक्त पद 5 पैकी 3 महापालिका आणि 2 शासन नियुक्त, सहाय्यक आयुक्त 10 पैकी 7 महापालिका आणि 3 शासन नियुक्त असतील। कामगार अधिकारी, रवका अधिकारी, सहाय्यक विधी अधिकारी, महापालिका सचिव, उपसचिव, कर निर्धारक, संग्राहक, उद्यान अधीक्षक, जनसंपर्क अधिकारी, विवाह नोंदणी प्रबंधक पदोन्नतीनं भरलं जाणार आहे। या नव्या आकृतीबंधामुळे 700 पदं भरली जाण्याची शक्यता आहे।